आणि अजितदादांच्या गाड्यानं एक प्रचंड धक्का बसला. तो म्हणून राज्याच्या दृष्टीने जे जे करता येईल ते कर. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? पुढच्या वर्षात बाकी आम्हाला जायचं. साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे. माहितीच आहे. आपण जाणार आहे? नाही काही माहितीच नाही. आणि आहे का हे माहिती. साहेब, खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसतं. त्या संदर्भात कुठची चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी की या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब मनाशी होते? कुणाशी नाही. नरेश अरोरा काल आलते. सुप्रिया बी त्या नरेश अरोरा कोण हे मला माहिती. काल सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं, पार्टी ने इनसे कुछ न कुछ तय किया होगा. कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्रा पवार के घर. क्या नाव लेते नमस्कार मित्रांनो, खरं तर अशी व्हिडिओ कधी बनवावी लागेल असं वाटलं पण नव्हतं. म्हणजे अजितदादाच्या जाण्याने जे काय महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झालाय त्याच्यावर भाष्य करावं लागेल किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवायला लागेल अशी वेळ असं वाटलं नव्हतं. पण ती वेळ आली आणि नाईलाजाने ते बनवावं लागतं. माझी अजिबात इच्छा नाही अशी व्हिडिओ बनवायची, पण जो चिखल झालाय त्याच्यात बोलावं तर लागेल. शरद पवार साहेबांनी जो जाळं टाकलं होतं ना, त्या जाळ्यात भरपूर जण अडकली आहेत, हे मान्य करावं लागेल. बरोबर की पवार साहेबांनी एका वाक्याने अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाच्या यंत्रणेला कामाला लावलंय. कारण की एकूणच सगळ्या गोष्टी नीट बघितल्या ना, ती एक गोष्ट जाणून येते की काहीतरी शिस्त आहे. ते बीजेपीच्या गटात असेल किंवा राष्ट्रवादीच्या गटात असेल, काहीतरी शिस्त आहे एवढं नक्की. घाई गडबडीने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी करण्यात आला, त्यामागे पण खूप मोठं राजकारण. जर त्या काही गडबडीने जर ते शपथविधी झाला नसता तर कदाचित अजित पवार पक्षाचे आमदार हे राष्ट्रवादीमध्ये राहिले सुद्धा नसते. मग त्याच्या दुसऱ्या दिवशीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पक्षप्रमुख कोण होणार याच्या चर्चा सुरू झाल्या. मग याच्यासाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव पुढे आलं. पियुष गोयल यांनी तर प्रफुल्ल पटेल यांना अभिनंदन सुद्धा केलं की नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून. म्हणजे यांचं ठरलं होतं प्रफुल्ल पटेल यांना प्रदेशाध्यक्ष करायचं, बरोबर. पण त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांनी जी एंट्री घेतली, एका ट्विटनी त्यांचं प्रदेशाध्यक्षाचं स्वप्न हे अपूर्णच राहिलं. त्यांनी ट्विट केलं, आम्हाला अजित पवार राष्ट्रवादी गटाचा प्रदेशाध्यक्ष हा पाटील पवार कोणीही चालेल, पण पटेल नको. या वाक्याने त्यांचं नाव होतं हे चर्चेतून बाहेर निघालं. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालताच, पण साहेबांमुळे ते बाहेर निघालं. का की प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर आहे ना, ही काय लगेच एका दिवसात झालेली गोष्ट नाहीये. हे अजित पवार गेल्या यांच्या बैठका चालू आहेत. म्हणजे यांच्या पक्षाचा नेता गेलाय तरी या पक्षाचे आमदार जर बैठका घेतात की काय करायचं, कोण होणार, स्वतःची संधी साधून घेण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे राजकारणाचं किती वाईट अवस्था झाली. आणि अजित पवार यांच्या पक्षाला अजून एक धोका आहे की बीजेपी यांचे आमदार खासदार फोडणार, 100% फोडणार. आता कारण की पक्षाचा खमका नेताच नाहीये तर त्यांचा आता आमदार खासदार फोडणं हे खूप सोपं आहे. आणि त्याच्यामुळेच हे चालू आहे. यांचा तर असा डाव आहे की अजित पवार यांच्या पक्षातून पवारांचं नावच राहतं का म्हणे. हे दुसरंच कोणाला प्रदेशाध्यक्ष करायचं म्हणजे हे बीजेपीच्या इशाऱ्यावर हा पक्ष चालायला मोकळा. आणि ह्यासाठी पवार साहेबांना एक गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे की यांनी एका वाक्याने, एका इंटरव्ह्यूने दिल्लीतले 2 चाणक्य, म्हणजे जे स्वतःला चाणक्य समजतात आणि महाराष्ट्राचे चाणक्य, यांना चिटपट केले. यांना रात्री झोप सुद्धा येत नसेल शरद पवार साहेबांनी असा
आणि पवारसाहेब कधी आजचा बघून पावलं टाकणारे नाहीये, ते भविष्याकडे बघून पावलं टाकणारे. त्यांचा गेम प्लॅन खूप मोठा आहे. अजित पवार पक्ष असेल, त्यांचा पक्ष असेल, हा पक्ष पवारांकडेच राहण्यासाठी, यांची सत्ता पवारांकडेच राहण्यासाठी त्यांचे सगळे पावलं पडतात. आणि ज्या सगळे काही अफवा उठतात की आम्हाला शपथविधीची माहितीच नाही किंवा काय नाही, हे असं होत. पवार साहेबांना सगळं माहिती असतं. जे आपल्याला माहिती नसतं ते पवार साहेबांना माहिती असतं. पण पवार साहेब असं खेळवतात आणि जेव्हा खेळ पूर्ण होतो ना, तेव्हा समजतं या खेळाचा खरा सूत्रधार तर पवार साहेबच होते. ह्या 4 वर्षांनी ही गोष्ट समोर येणारच. तर पवार साहेब इलेक्शनकडे बघून पावलं टाकतात. त्यांची रणनीती, त्यांनी केलेले त्यांच्या घरच्यांना सल्ले, हे सगळे पुढच्या इलेक्शन मध्ये पवार कुटुंबीय कसं या परफॉर्मन्स करणार त्याच्यावर. बस एवढंच बोलून आजची व्हिडिओ थांबवतो.